पोहोचत नव्हता, पण पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासोबत जोडले जातोय. जमला तमाम क्रिकेट प्रेमीचा पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे टेन क्रिक लाईव्ह या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून देखील जोडल्या गेलेल्या तमाम क्रिकेट प्रेमीचं आणि घरबसल्या ऑनलाईन प्रेक्षकांचा स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मंथन गोलंदाजी मार्कवरती यापूर्वीच्या मॅचमध्ये मंथनने भरपूर इम्प्रेस केलंय. चांगली गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली. इम्प्रेसिव्ह बॉलिंग अटॅक आहे. मंथन पुढचा बॉल ओव्हर द स्टंप्स आला. ओ या वेळेला दांडी 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 गोल. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट सांगत असताना मंथनच्या खात्यामध्ये सफलता पहिली. फलंदाज हर्षल बॅक टू द डगआउट. त्या षटकातला 4 षटकांची मॅच. स्टंप कव्हर करून खेळतात. पूर्णपणे ऑफिस स्टंपच्या बाहेर आले होते, पुन्हा आत आले. थोडं फुटवर्कचा वापर करतात क्षेत्ररक्षक आहेत इनफिल्डमध्ये. एक धाव घेण्यामध्ये सफल ठरलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 7 फॉर लॉस ऑफ 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम लाकूड पाडायला आपण पाहतो. चला जास्त वेळ घेऊ नका. विनंती आहे कोणत्या प्रकारे टीम मीटिंग आता होणार नाही, गोष्टीची नोंद घ्या. अन्यथा मात्र आता आपल्या संघाच्या अगेन्स्ट कारवाई केली जाईल, ॲक्शन घेतली जाईल. कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग आढळू नये प्लीज, विनंती आहे. एकत्रित येऊ नका. आपण थोडा जास्त वेळ घेतात असं सूचना येतात. जास्त वेळ आपण खर्च करतात प्लीज. ऑनफिल्ड अंपर आपण थोडं स्ट्रिक्ट राहा. आम्ही वारंवार सूचना देऊन पण ते ऐकत नाही आहेत, म्हणजे पॅनल्टी द्यावी लागेल इथून आता. चार जण फिल्डिंग लावणार तर फिल्डिंग तुमची लास्ट पर्यंत लागणार नाही, मग संध्याकाळी तेच होईल. ऑन साइडला ताकदीनं फेकून दिला. वॉट अ शॉट. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अवांतर धाव
आणि अभंतर दाबेच्या मदतीनं धावफलक पुढे सध्या टोटल स्कोरबोर्ड वरती येऊन पोहोचले ते 14 या आकड्यावर. पुढचा बॉल राम पहिल्या बॉलवरती षटकार आल्याच्या नंतर मात्र लाईन आणि लेन मध्ये बदल केला गेला. समोर एक्झिक्यूट केलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगल्या मिळतील. चाललाय बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानंतरचा धमाकेदार चौकार. फिल्डर नाहीये. लॉंग ऑफ देखील उपस्थित नव्हते आणि त्याचा फायदा बॅटरनं पूर्णपणे घेतला. लॉंग ऑफच्या बाहेर 4 धावा. सातत्याने एकच सूचना वारंवार आम्ही दिली जाणार नाही. या गोष्टीची थोडी नोंद घ्या आपण. ऑफसाइड रिजनमध्ये प्रहार केलाय. हा देखील बॉल गॅप मध्ये जाईल. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जिथे फटका खेळतात तिथे गॅप आपल्याला पाहायला मिळतोय. गॅप एक्झिक्यूट करत असताना स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चाललाय बॉल स्वीपर कव्हर सीमा पार. भगवा चौकार. वैयक्तिक कुठल्या 6 आकड्यावर. ऑन साइडला हा देखील बॉल जाईल. हवा के साथ साथ घटा के संग संग स्क्वेअर लेग के ऊपर से दागा चक्का. घराच्या समोर. थँक्यू. रिव्ह्यूची मागणी केली. आय थिंक चेक करायचं. आपण रिव्ह्यूची मागणी केली आहे. ओके चेक करूयात आपण टेक्निकल टीम मध्ये.
सर आहे षटकार आहे. तुमचा 12th मॅन आहे आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. षटकारच आहे. 6 धावा आहेत आणि पूर्वी पहिले पाय जो बाउंड्री लाईनवर ठेवण्यात आला होता तो थोडा पुढे घेतला फिल्डरने आणि ते हेरलं आमच्या ऑफिशियल कॅमेरामॅनने. क्या बात आहे. ऑफिशियल कॅमेरामॅनचं कौतुक होईल बघा. किती झूम करून दाखवलं आमच्या 10 क्रिक लाईव्हच्या टीमनं. 6 धाबा आपल्याला पाहायला मिळतील आणि षटकाराने आता मात्र धावफलक पुढे टोटल स्कोरबोर्ड वरती जर पाहिली तर येऊन पोहोचली ती 34 34. नाही कोणाला काय शंका आपण लाईव्ह चेक करू शकता. लाईव्हला दाखवलेलं आहे ते चित्र आणि 6 धाबा आहेत. 34 धाबा तब्बल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग करताना लाकूडपाडा संघाचा पुढचा बॉल ऑफ साइड रिजन मध्ये प्रहार करायचा होता. डॉट बॉलची संगता 2 षटकांचा केस संपन्न. 2 षटकांच्या समाप्तीनंतर झाल्या धाबा धावफलकावरती 28 एका गडाच्या मोबदल्यामध्ये. 28 फॉर लॉस ऑफ 1. 34 34 असतील कारण येस षटकार आहे तो अपडेट झाला नाही आय थिंक अजून. 6 धावा आहेत. 34 धावा आहेत माफ करा. 37 34 34 धाबा तब्बल. अगदी विचार केला तर 29 29 बनवल्यात काशीनाथनं आणि त्यामुळे मात्र 17च्या सरासरीने धावसंख्या बनतात. चांगली बॅटिंग झाली या षटकामध्ये. रामच्या अगेन्स्ट जणू काही हल्ला चढवला. पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 7 धाबा आल्या ज्यामध्ये 1 विकेट होते आणि आता या षटकामध्ये तब्बल 27 धाबा आल्यात आणि त्या अनुषंगाने मात्र टोटल आता भरपूर वेगानं पुढे सरकलं गेलं. 27 धाबा षटकामधून आल्यात आणि 34 वर धावफलक आहे. निखिल निखिल आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी लवकरात लवकर थोडा संपर्क साधायचा. निखिल नकुल दादा भांडे आपल्याला बोलवतात प्लीज. ऑफसाइड रिजन मध्ये खेळल्यात पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि 1 धाव मात्र भरपूर वेगाने पूर्ण केली. एकेरी धाबेने धावफलक पुढे सध्या 35 35 वर धावफलक. पस्तीस धावा धावपटलावरती आपण पाहतो.
गोलंदाज तयार. ओ साईडला लॉप करायचा होता. लाऊड अपील आपल्याला पाहायला मिळाले. बॅटाने बॉलचा अब तसंच कनेक्शन झालं नाही आणि दरम्यान आपण पाहिलं तर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू. थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेसाठी प्रसिद्ध असे उद्योजक माननीय श्री सायनाजी पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. तरी सर्व आयोजक कमिटीतील मेंबरला विनंती आहे, आपण समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन थांबायचं, ही सर्वांना महत्त्वाची सूचना. नक्कीच अगदी विचार केला तर मांगरूळ गावचा एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि साईनाथ पाटील फाउंडेशनचे प्रोप्रायटर. खरं तर साईनाथ दादा नक्कीच काही क्षणातच आपल्या समावेत आपल्या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये जोडले जातील आणि साध्या धावफलकावरती धाबा 35 काशीनाथ बाद झालाय. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो संजय. त्या संजयनं अगदी विचार केला तर टीम लाकूडपाडा जेव्हा मात्र पहिला सामना खेळत होते तेव्हा मात्र तारणहार भरून गेला. जवळपास 18 ते 20 धावा त्यांना बनवल्या आणि तो संजय पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्या प्रकारचा कारनामा करेल का, प्रश्नाचं उत्तर मिळवायचं. हॅलो बंटी. फसवा चेंडू होता, पडल्यानंतर हलकासा हात आलाय. व्हेरी गुड बॉलिंग. अपील आता एक्झॅक्टली झाली कशासाठी ते पाहावं लागेल. एकोणतीस धाबा वैयक्तिक बनवल्या काशीनाथनं देखील आणि तो बाद झाला. बंटी बॉलिंग ट्रॅकवर. व स्पिनर फिरकी पट्टू आत फिरकी आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल. बॉलर्स बॅक खेळायचा होता. मिड ऑफ क्लिअर डीप मध्ये लॉंग ऑफला बॉल. सेकंडचा कॉल. 2 मिळतील का पाहायचं. दुसरा धावेचा शोधात विकेट मिळेल. झटका तिसरा लागतो बॅटिंग करताना टीम लाकूडपाडाला. 35 आकड्यावरती तिसरा धक्का. पुन्हा एकदा फसला आहे. स्वतःवरती नाराज आहेत आणि काय घडतंय. कॅच ड्रॉप झाले. बघा कॅचेस विन द मॅचेस. टिप्पा झेल जिंका क्रिकेटचा खेळ 2 धावा पूर्ण केल्यात. नाराज आहेत बघा, कारण सहज आणि सोपा झेल होता. झेल तर ड्रॉप झाला. धाबा देखील 2 मिळाल्यात. 38 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 षटकाच्या समाप्तीनंतर. ऍक्शन रिप्ले पाहतात बघा. स्किट झाला बॉल पडल्याच्या नंतर. पुन्हा गेले बंटी. पुन्हा सटकला आणि फायनली बॉल ग्राउंड. 2 धावा मिळाल्या. 3 षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती 38. अजूनही
सातत्याने एकच विनंती केली जाते. ऑलरेडी आपण 16 ते 17 मिनिटं घेतल्यात. आडव्या बॅटनो साईडला कॅच होता, डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता, रघुनाथ सांगतात थांबा. आता सुरुवात झाली, आता स्ट्राईकवर आलो. आता मात्र थोडा वेळ लागेल, पण वेळ नाहीये कारण अवघ्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेट हेच तर सांगतं की तुम्हाला सेट होऊनच घ्यायचं. कोणत्याही प्रकारे तुम्हाला वेळ काळ नसतो. इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल, 2 सलगचे डॉट बॉल. आता मात्र पूर्णपणे दबाव बॅटिंग टीमवर असणार आहे आणि दबाव खरं तर रघुनाथ वरती आहे. स्वतःची विकेट सोडण्यास आता जणू काही भाग पाडले अमोलनं ते रघुनाथला. पुढचा बॉल रघुनाथसाठी हा चेंडू. हो, यावेळेस देखील रघुनाथनं मात्र 2 बॉल डॉट केले. तिसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तरी एक धाव आली, ती पण लेग बायच्या माध्यमातून. त्यामुळे त्याच्यावरती तर दबाव आहेच आणि सध्या टीम बॅटिंग टीमवरती देखील म्हणजे लाकूडपाडा संघावरती देखील दबाव मोठा असणार आहे. कारण आतापर्यंत विचार केला पहिल्या 3 षटकामध्ये 38 आल्या होत्या. शेवटचं षटक पहिल्या 3 चेंडूमध्ये फक्त एक आले, ती पण लेग बायची. अंपास ही रन नाहीये, डेलिब्रेट म्हणजे डॉट बॉल असेल. हो, यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. त्रिफळाचित दांडी गोल. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन, फलंदाज बाद. पद्धतीनं मनापासून आभार. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये चीफ गेस्ट ज्यांची आतुरतेने वाट पाहिली जात होती, साईनाथ पाटील फाउंडेशनचे सर्वे सर्वा सायनाजी पाटील साहेब. खरं तर येत्या 16 ते 19 फेब्रुवारीमध्ये आपण साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषक पाहणार आहोत आणि त्या चषकाचे प्रणेते ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला भव्य क्रिकेटचा सोहळा आपण येत्या मांगरूळ गावामध्ये पाहणार आहोत. छत्रपती महाराज क्रीडांगण मांगरूळ येथे नक्कीच ही भव्य स्पर्धा पाहणार आहोत आणि SP ग्रुपचे अर्थातच साईनाथ पाटील फाउंडेशनचे सर्वे सर्वा सायनाजी पाटील साहेब यांचं नुकतंच आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. मांगरूळ गावचे उद्योजक, समाजसेवक आणि एक थोर व्यक्तिमत्व आपण पाहतोय सायनाजी पाटील साहेबांचं ते नुकतं शुभागमन झालेलं आहे. क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि सातत्यानं मलंगड विभागामध्ये जर पाहिलं ना तर मात्र क्रिकेटवरती त्यांचं भरपूर प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं नुकतं शुभागमन झालं, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रनआउटसाठी रिव्ह्यू घेतला गेला आणि टेक्निकल टीममध्ये चेक केलं जाईल.
ओके 3 धावा कंप्लीट आहेत. 4थ्या धावेच्या शोधात बाद असेल म्हणजे आता टोटल स्कोरर सांगतील आम्हाला 44 44 झाल्यात 45 बनवायच्यात. व्यासपीठावरती पाहायला मिळतं मोठ्या संख्येने मान्यवर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित राहतात. सर्वच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. पहिल्या सत्रामध्ये 44 बनवल्या त्यांनी 45 धावांचं लक्ष उभं केलं आहे आणि 45 धावांचं लक्ष आता सर केलं जाईल का डिफेंड करण्यामध्ये यश मिळेल या ऐकूया. जुन्नरची मुलोक मैदानी तोप मात्र आता मुरबाड नगरीमध्ये दनंताना आपल्याला पाहायला मिळेल. आमचे परममित्र आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ जुन्नर निकेजी टोंबरे सरांचा आवाज ऐकूया खेळाच्या उत्तरार्धामध्ये. धन्यवाद. खरं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये नक्कीच साईनाथ फाउंडेशनच्या वतीनं एक भली मोठी क्रिकेटची स्पर्धा पण पाहणार होते. SP चषक SP ट्रॉफी 2024 क्रिकेटचा थरार आणि सनाजी पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली ही क्रिकेटची भली मोठी स्पर्धा आपण नक्कीच अनुभवणार आहोत मांगरूळ गावामध्ये. त्याचप्रमाणे रविदादा पाटील साहेब जे विद्यमान सरपंच मांगरूळचे शाखा प्रमुख आहेत या दोघांच्या संयुक्त विद्यमानानं ही भली मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. वसंतदा गडगे यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलंही सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये 29 वर्षाची असलेली परंपरा सुनील माळी सर, नकुलजी भांडे आणि त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराने घेतलेले कष्ट, मेहनत आणि त्यातून साकारलेली ही क्रीडा स्पर्धा अर्थात भगवा चषक जिचा दिवस क्रमांक 6 आपण मैदानामध्ये अनुभवतात. 44 धावा झालेल्या आहेत आणि 45 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. चला बॅटर चला, जास्त विलंब करू नका. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. गौरव घोलप आणि त्यांच्या जोडीला भरत मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. सलामीची जोडी गौरव आणि भरत मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो असे सर्व मान्यवर व्यासपीठावर ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत या भगवा चषकामध्ये. लक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे सध्याच्या घडीला. जर आपण विचार केला अतिशय सहर्ष स्वागत आपण या सत्रामध्ये करू. सेकंड राऊंडची पहिली मॅच मैदानामध्ये लढते. एका बाजूला शिरोशे, दुसऱ्या बाजूला लाकूडपाडा हा संघ. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. गौरव घोलप नाव स्ट्रायकर इनवर भरत आहेत तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतील. षटक क्रमांक 1 मध्ये हनुमंत यांच्या हातामध्ये बॉल. स्ट्रायकर इनवर गौरव. पहिला बॉल फटका फसलाय आणि पहिल्या चेंडूवर गौरव घोलप च्या खेळीचा अंत. पहिला धक्का, पहिला हादरा. आणि नक्कीच निखिल जर व्यासपीठावरती आपण पाहाल तर SP ग्रुपचे सर्वे सर्वा साईनाथजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे मांगरूळचे विद्यमान सरपंच रवीजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. बाबीसेकर कोला ग्रुपचे सर्वे सर्वा नितीनदादा म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आपल्याला पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष प्रदीपजी मडवी साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे 40+ विद्यमान उपाध्यक्ष शिवनाथजी गायकर साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि जमलेल्या तमाम मान्यवरांचा पुनश्च एकदा या स्पर्धेमध्ये अर्थातच मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गौरवाची आणि परंपरेची 29व्या पर्वाकडे वाटचाल करणाऱ्या भगवा चषकाच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतील. सनी इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर. पहिल्याच बॉलवर विकेट प्राप्त करत असताना गोलंदाज हनुमंत याला आपण पाहिलं. टार्गेट 45 धावांचं लक्ष. पॉवर प्लेचं षटक महत्वाचं राहील. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी होते ते आपल्याला पाहायचं. हनुमंत गोलंदाजी मार्कवर तयार. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील सध्याच्या घडीला. सनी सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका. सनीच्या पाडमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. चेंडू जाईल सीमा पार.
शिरोशी गावाला आनंद देणारा हा चौकार, 4 रन. अजून एक चांगला फटका सनीच्या बाळमधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतो. अंपायर डिसिजन आपल्याला पाहिजे आहे. 4 की 6. जबरदस्त टोला हा षटकार, 6 धावा. मैदान 10 ऑन द बोर्ड, 10 धावा. इथे देखील वा काय फटका खेळलाय, जबरदस्त टोला, फटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन, सिक्सर. खेळाडू कक्ष थोडीशी शांतता ठेवणं फार गरजेचं राहील. 16 धावा धावफलकावर. शिरोशी टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. रमेशजी धस यांच्या वतीनं त्यांचंही सहर्ष स्वागत. इथे बॅक टू बॉलर हा फटका खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. ग्राउंड फिल्डिंग अतिशय सुंदर राहिली लाकूडपाडा संघाची, परंतु गोलंदाजी थोडीशी खराब राहिली आणि त्याचा पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये सनीने घेतला. 4 बॉलमध्ये 17 धावा त्याने बनवल्या. दुसऱ्या बाजूला भरतला त्याचा अकाउंट अजूनही उघडायचं. 45 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये त्यांना पार करायचं. पाहूया कशा प्रकारे कामगिरी मैदानामध्ये करतात ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवर. सध्याच्या घडीला कामगिरी कशा प्रकारे होईल ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार आहेत. हनुमंत गोलंदाजी करण्यासाठी तयार. 17 धावा पहिल्या षटकामध्ये. 6वा दिवस या स्पर्धेचा भगवा चषक अंबेळे खुर्द आयोजित. हे जबरदस्त आयोजन, जबरदस्त नियोजन सुनील माळी क्रीडा मंडळाचं. इथे टाकलेला बॉल तेज तर्राट, व्हाईट बॉल, पंचांचा इशारा येतो. व्हाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल, जाऊन पुजेल ती 18 या धावसंख्येवर. 18 धावा. एक फलंदाज बाद आहेत. कामगिरी मैदानामध्ये सुंदर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. टीम वाळुकेश्वर प्रतिष्ठान शिरोशी या संघाची. गोलंदाज तयार. सुंदर असा चेंडू, तितका चांगला फटका, चेंडू सीमारेषेचा वेध घेईल. तिथे क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एपर्स तिथे जबरदस्त. साज बाज और ताज, आन बान और शान, 3 धावा येतील आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर एका षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. विजयाचं समीकरण. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 18, बनवायच्या 24 धावा टीम शिरोशीला लाकूडपाडाच्या विरोधामध्ये. थँक्यू सो मच सर. व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. त्या स्पर्धेचे मुख्य नियोजक नकुलजी भांडे साहेबांना विनंती करेन. व्यासपीठावरती उपस्थित साईनाथ पाटील फाउंडेशनचे सर्वेसर्वा मान्यश्री साईनाथजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण नक्कीच आपलं स्वागत आणि सन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. विद्यमान सरपंच मांगरूळ अर्थातच मान्यश्री अभिषेक पाटील साहेब, आपण या प्रथम नागरिक मांगरूळ गावचं आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून एक भली मोठी क्रिकेटची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळेल. SP चषक
2023 येत्या फेब्रुवारीमध्ये आणि आपण 2024मध्ये आणि खरं तर फेब्रुवारीमध्ये ही भली मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवणार आहोत. या सुनीलजी माई साहेब आपल्याला देखील विनंती करेल आपण देखील तिथे उपस्थित राहा. आवर्जून स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्याचप्रमाणे नकुलदादा भांड्यांचं देखील तितकंच मोलाचं महत्त्वाचं योगदान या स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांची अफाट मेहनत आणि मांगरूळ गावचे प्रथम नागरिक रबीजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपण करतो. त्यानंतर मात्र एस पी ग्रुपचे सर्वेसर्वा सायनाजी पाटील साहेब आपण या आपला देखील स्वागत आणि सन्मान केला जाईल. उद्योजक समाजसेवक मांगरूळ मलंगड परिसरामध्ये विकास कामांना मात्र मोठी चालना त्यांच्या वतीने मिळाली गेली आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम क्रिकेट व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. आणि मुरबाड विभागामध्ये जर पाहिलं तर सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खरं तर त्यांची मदत आर्थिक सहकार्य तानाजी दादांचे आय थिंक साडू आहेत. चांगलं नातं आहे. पण साहेबांचं मी खरंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला आलात आणि आपली मुख्य उपस्थिती आपण इथे दर्शवली त्याबद्दल आपलं आयोजकांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एका बाजूला मॅच सुरू राहील अंपास. त्यानंतर बाबीसेकर कोला ग्रुप चिंचपाडा कल्याण नक्कीच नितीनजी दादांना विनंती करतोय. दादा या आपण देखील खरं तर नुकतीच त्यांची देखील एक स्पर्धा सुंदर पार पाडली आणि विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच सन्मान पूर्ण करायचा आहे. बाबीसेकर कोला ग्रुप चिंचपाडा नुकतीच एक भली मोठी क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली मित्रांनो आणि बाबीसेकर कोला ग्रुप चिंचपाडाच्या नक्कीच आपण पाहिलं तर नितीनजी म्हात्रे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आणि मायची उबदार शॉल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची एक सुंदर आठवण गोड आठवण एक मोमेंट सन्मानाचिन्ह देऊन दादांचं आपण स्वागत आणि सन्मान करतो. थँक्यू सो मच. त्यानंतर खरं तर श्री मलंगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष प्रदीप दादा या आपण देखील मलंगड क्रिकेट डेव्हलप करण्यामागे जितका मोलाचा हातभार महेश गायकवाड साहेबांचा तितकाच प्रदीप दादांचा देखील आहे. प्रशांतजी गडगे दादांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष प्रदीपदादा मडबी साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. सर्व मान्यवरांची मांदियाळी खरं तर मलंगड टेनिस क्रिकेट या सर्व व्यक्तिमत्वांमुळे डेव्हलप झालं आहे आणि आज मात्र मलंगड टेनिस क्रिकेटचा दर्जा या सर्व नक्कीच व्यक्तिमत्वांमुळे उंचावला गेला. श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे 40+ क्रिकेटचे विद्यमान उपाध्यक्ष शिवनाथजी गायकर साहेब आपण देखील या खरं तर एन डी शेट पाटील साहेब जे अध्यक्ष आहेत आणि उपाध्यक्ष शिवनाथजी गायकर साहेब आपल्याला पाहायला मिळतात. दयालजी शिर्के साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान नक्कीच कंप्लीट करायचा. या सर्व मान्यवरांची मोलाची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि खरं तर सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी की या स्पर्धेमध्ये खरं तर मॅन ऑफ द मॅचसाठी कोणत्याही प्रकारे ट्रॉफी न देता हेल्मेट ठेवण्यात आल्यात जेणेकरून सुरक्षा नक्कीच आपल्या खेळाडूंची बाबी आणि एक चांगला नक्कीच हेतू या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला संकेत एक चांगला उपदेश या स्पर्धेने दिला. क्या बात आहे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुरू आहे पण गोलंदाजाचं देखील स्वागत केले जात आहे. षटकार आलाय. सर्व मान्यवरांचा मी पुनश्च एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. वेळात वेळ काढून आपण आलात आणि त्यानंतर नक्कीच खऱ्या अर्थानं मलंगड टेनिस क्रिकेट प्रदीपदादा खूप डेव्हलप केलं आपण पण फक्त आपल्या शब्दात जाणून घेऊ इच्छितो या स्पर्धेबाबत काय म्हणाल. आपण सातत्याने एक यशस्वी आयोजक आहात आणि या स्पर्धेबाबत काय म्हणाल. फक्त जास्त नाही 2 शब्द मार्गदर्शन. हॅलो नमस्कार मित्रांनो. स्पर्धा तर खूप चांगली आहे. फक्त मला इथं आल्यावर एक जसं आपल्या मलंगड कल्याण डोंबिवलीमध्ये जे आढळतं ते म्हणजे आपला ड्रेसिंग हा कंपल्सरी पाहिजे. कुठलीही स्पर्धा असो स्पर्धेत ड्रेसिंग हा कंपल्सरी असतो. स्पर्धा इतकी सुंदर आहे आणि त्या स्पर्धेत तुम्ही वेगवेगळ्या कलरचे ड्रेस कोड जेव्हा हे करता त्यावेळेस त्या स्पर्धेत लाईव्हला बघणं किंवा समोरासमोर बघणं थोडं खराब वाटतो मित्रांनो. वाईट वाटलं असेल तर सॉरी पण कुठल्याही स्पर्धेत जाताना तुम्ही तुमचा ड्रेस कोड हा कंपल्सरी करा. कारण आयोजन एवढा मोठा असतो आणि त्याच्यात तुम्ही जर अलग अलग ड्रेस कोड केले एका टीमने तर ते आयोजकांना पण लोक बोलत असतात. आम्हाला पण बघायला वेगळं वाटतं. बाकी सर्व समजा एवढा मोठा आयोजन असल्यामुळे मग हे बोलणं भाग पडतं. सगळीकडेच असं आयोजन होत नसतो. आयोजनाच्या बाबतीत करावं तेवढं हे कमीच आहे कारण प्रत्येक ठिकाणी एवढं मोठं आयोजन करणं शक्य नसतं. आणि आताच आमचा
9 ते 14 जानेवारीपर्यंत अध्यक्ष चषक आहे. सर्वांना मी आमंत्रण करतोय का तुम्ही सुद्धा आमच्या अध्यक्ष चषकाला आवर्जून भेट द्या. त्याच्यानंतर आमचा साईनाथ शेठ पाटील यांचा SP चषक येतोय, त्याचं सुद्धा तुम्हाला आमंत्रण देतोय. तुम्ही सगळ्यांनी त्या स्पर्धेला आवर्जून भेट द्या. एवढंच बोलून इच्छितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. त्याचप्रमाणे स्वतः सायनाजी पाटील साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती आहेत. तर जास्त नाही दादा, फक्त एकच प्रश्न, छोटासा प्रश्न आहे की या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी कोणत्याही प्रकारे ट्रॉफी वगैरे नाही आहे. प्रथमतः आपण पाहतोय विभागामध्ये हेल्मेट देण्यात आल्यात. फक्त या संकल्पनेबाबत आपल्या शब्दात काय 2 शब्द? नमस्कार. सुनील मालिक क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित भगवा चषक 2024 खूप छान आणि खूप सुंदर नियोजन केलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी न देता हेल्मेट म्हणजे पूर्ण खेळाडूंची इथे सेफ्टी बाळगलेली आहे. तुम्ही खेळायला येताना प्रदीपजी यांनी सांगितलं का आयोजनाची शिस्त आणि सुंदरता बाळगावी ती तुमच्या हातात आहे. तुम्ही खेळायला येताना ड्रेसिंग ही कंपल्सरी करून यावी. ड्रेसिंग आणि शूज कंपल्सरी करा तुम्ही, कारण खेळाचं कुठेही नियोजन तुम्ही कोणत्याही परिस्थितीत खराब करू नका. तुम्ही खेळ खेळताना असे खेळा की कोणत्याही नियोजनाला कुठेही गालबोट लागू नये असे खेळा. मी पूर्ण कमिटीच्या नियोजनाबद्दल खूप सुंदर नियोजन केलं आहे, त्याच्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन करतो. आम्हाला इथे आमंत्रण दिल्याबद्दलही तुमचे खूप खूप शुभेच्छा मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. खूप चांगलं वक्तव्य आपण सर्वच मान्यवरांचं पाहिलं.